काल असंच इंस्टावरती रील्स स्क्रोल करत असताना माझा फोकस एका गोष्टीवरती, एका रीलवरती जाऊन अटकला. डिस्क्राईब युअर स्टेट ऑफ माइंड इन वन वर्ड. कुतूहलाने मला पण काहीतरी टाका वाटलं आणि मी जस्ट कमेंट सेक्शनमध्ये गेले आणि कमेंट सेक्शनमध्ये पाहिलं तर आय वॉज शॉक की त्या कमेंट सेक्शनमध्ये प्रत्येकजण हा स्ट्रेस्ड, डिप्रेस्ड, लाईक कमिटिंग सुसाईड, लाईक एंडिंग माय लाईफ, हे अशा पद्धतीने सगळं लिहिलेलं होतं. आणि तेव्हा असा विचार केला की यार कितीतरी दुःख, कितीतरी डिप्रेशन, स्ट्रेस घेऊन लोक जगत आहेत. ऑब्व्हियसली जगामध्ये, लाईफमध्ये दुःख आहे, प्रत्येकाला आहे, पण आपण ते कशा पद्धतीने त्यावरती रिस्पॉन्ड करतो, कशा पद्धतीने आपण ते हँडल करतो, यावरती आपली लाईफ ही पूर्णपणे डिफाईन असते, डिसाईड असते. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की जसं तुम्ही विचार करता तशी तुमची लाईफ बनत असते. तर तुम्ही नक्कीच चांगला विचार केला, हॅपी विचार केला, जॉयफुल असा, ब्लेस्ड असा विचार केला तर अजून ब्लेसिंग्स, अजून हॅपी मुवमेंट्स तुमच्या लाईफमध्ये, अजून पॉझिटिव्हिटी तुमच्या लाईफमध्ये येताना तुम्ही पाहू शकता. पण तुमचा जर स्टेट ऑफ माइंड हाच असेल की मी सध्या स्ट्रेस्ड आहे, डिप्रेस्ड आहे, वॉन्टिंग टू एंड माय लाईफ, देन तुमच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त प्रॉब्लेम्स, स्ट्रेस, दुःख आणि निगेटिव्हिटी एवढंच उरेल. तुम्हाला सुद्धा तुमचा सुद्धा असाच काहीतरी रिप्लाय असेल का की डिस्क्राईब युअर स्टेट ऑफ माइंड, युअर फीलिंग इन वन वर्ड, तर तुम्ही असंच म्हणत असाल तर नक्कीच काही ना काही, कुठे ना कुठेतरी चुकतंय हे जर तुमच्या लक्षात येत असेल तर ह्यावर पर्याय म्हणून तुम्ही काय करता. सपोज तुम्हाला ताप आला, तब्येत खराब झाली, तुम्ही काय करता? लगेचच डॉक्टरांकडे जाता, ट्रीटमेंट घेता. हे झालं तुमचं फिजिकल लेवलवरती काही तुम्ही डॅमेज झाला किंवा तुम्ही पाहू शकता सिम्पटम्स की तब्येत खराब झाली अचानक आणि मला आता दवाखान्यात जावं लागतं. पण या बाबतीत जेव्हा तुमच्या मनावर ताण असतो, जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये अतिविचार असतात, ओव्हर थिंकिंग असते, जेव्हा तुम्ही डिप्रेस्ड फील करता, स्ट्रेस्ड फील करता, झोप लागत नाही आहे, सतत चिंता करताय, सतत कुठल्या ना कुठल्या प्रॉब्लेम्सचा विचार करताय, तर ह्या सगळ्या तुमच्या माइंड रिलेटेड हेल्थ जर डाऊन असेल तर तुम्ही काय करता? तुम्ही कोणत्या डॉक्टरकडे जाता किंवा तुम्ही कोणत्या थेरपिस्टकडे जाता किंवा त्याच्यावरती उपाय म्हणून तुम्ही काय करता का? तर नक्कीच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक छानशी छोटीशी असा उपाय की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये, दैनंदिन जीवनात जर लागू केला तर तुमची लाईफ स्ट्रेस, डिप्रेस, वॉन्टिंग टू एंड माय लाईफ या स्टेट, या निगेटिव्ह स्टेटपासनं दूर होऊन तुम्ही एका पॉझिटिव्ह स्टेटमध्ये यायला तुम्हाला नक्कीच मदत करेन. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि मी आता जो उपाय सांगणार आहे तो म्हणजे दॅट इज सेवर्स प्रॅक्टिस. सेवर्स विल सेव्ह यू डेफिनेटली. सेवर्स ही प्रॅक्टिस तुम्हाला 21 दिवस करायची आहे आणि 21 दिवसानंतर याच व्हिडिओमध्ये येऊन तुम्हाला कमेंट करायचं आहे की व्हॉट इज द स्टेट ऑफ युअर माइंड राईट नाऊ. तर 21 दिवसासाठी सेवर्स म्हणजे काय करायचं आहे 21 दिवस तुम्हाला मी आता लगेच सांगत आहे. सकाळी तुम्ही जोही टाईम असेल तुमच्या उठण्याचा जस्ट त्याच्या हाफ एन आवर उठा, कारण फक्त या हाफ एन आवरमध्ये तुमची प्रॅक्टिस संपणार आहे. नोटबुक, पेन घेऊन बसा, सोबत पाण्याची बाटली घेऊन बसा किंवा ग्लास घेऊन बसाल, अलार्म क्लॉक सोबत ठेवा आणि त्याच्यावरती फक्त टायमर सेट करायचा 5 मिनिटाचा. 5 मिनिटांनी तुम्हाला या सेवर्सच्या प्रॅक्टिसेस इम्प्लिमेंट करायच्या आहेत. तर एस इज फॉर सायलेन्स. फक्त 5 मिनिटाचा अलार्म लावायचा आणि ही फर्स्ट प्रॅक्टिस करायची की थोडा वेळ शांत बसा. फक्त शांत फिजिकली नाही तर तुमच्या माइंड लेवलवरती शांत बसायचं आहे. म्हणजे कुठलाच विचार आणायचा नाही. जेव्हा आपण असं म्हणतो की कुठलाच विचार आणायचा नाही आहे तेव्हा अजून जास्त विचार येत असतात. आय कॅन रिलेट. तर ह्याच्यासाठी काही माइंडफुलनेस टेक्निक्स असतात की तुम्ही थोड्या वेळासाठी तुमच्या विचारांना कसं स्टॉप करून प्रेझेंटमध्ये तुमच्या माइंडला आणू शकता. दॅट इज माइंडफुलनेस. तर वेगवेगळ्या ब्रिदिंग्स टेक्निक्स आहेत, वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. तुम्हाला माझ्या कोर्समध्ये, माझ्या ग्रुपमध्ये जॉईन झाला तर या टेक्निक्स तुम्हाला दैनंदिन प्रॅक्टिसेसमध्ये तुम्ही अवलंबू शकता, भेटू शकतात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या माइंडफुल लिव्हिंग ग्रुप, एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे, तो तुम्ही जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटेल. सोबत ह्या 5 मिनिटाचा सायलेन्स तुम्ही कसा करू शकता, तुमच्या माइंडला कसं शांत ठेवू शकता, याच्यासाठी ब्रीदिंग टेक्निक्स असतात. यूट्यूबवर खूप ठिकाणी भेटतील. माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ब्रीदिंग टेक्निक्स एक लिंक दिलेली आहे ज्याच्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या 1, 2 ते 3 मिनिटाच्या ब्रीदिंग्स
प्रॅक्टिसेस आहेत, जसं जेव्हा तुम्ही ह्या ब्रीदिंग टेक्निक्स व्हिडिओ थ्रू जाल तर खूप छान अनुभव भेटेल तुम्हाला. ह्या 5-5 मिनिटाच्या व्हिडिओज तुम्ही दररोज वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस करू शकता. लाईक 4-4-4 म्हणजे बॉक्स ब्रीदिंग म्हणतात, की 4 सेकंद तुम्ही इनहेल केलात, होल्ड केला 4 सेकंद आणि एक्सहेल केलं 4 सेकंद आणि परत होल्ड केलं, तर ही 4-4 टेक्निक झाली. प्लस 3-3 टेक्निक असते, प्लस 4-5-7 ही टेक्निक असते. खूप साऱ्या टेक्निक्स आणि खूप छान रिलीफ असं तुम्हाला वाटेल. तर दररोज ह्या व्हिडिओज ब्रीदिंग मेडिटेशनच्या लावून तुम्ही 5 मिनिटाचा एक सायलेन्स तुमच्या माइंडला देऊ शकता. दॅट इज द एस, सायलेन्स 5 मिनिटासाठी. नेक्स्ट ए इज फॉर द ॲफर्मेशन्स. 5 मिनिटाचा परत अलार्म तुमचा चूज करायचा आणि ॲफर्मेशन्स बोलायचे. तुम्ही जसं आता म्हणता की माझं स्टेट ऑफ माइंड खूप डिस्टर्ब्ड आहे, स्ट्रेस्ड आहे, मी डिप्रेस्ड आहे, तर हे प्रत्येक वेळी स्वतःला बोलणं थांबवा. आहात स्ट्रेस, प्रॉब्लेम्स आहेत, एक टफ सिच्युएशनमध्ये जात आहात, आय ॲग्री, बट हे तुम्ही तुमच्या माइंडला रिप्रोग्राम करून सांगू शकता की नाही, मी आज खूप हॅपी आहे, मी खूप लकी आहे, माझा दिवस आज खूप छान जाणार आहे, मला जे जे हवं ते सगळं भेटणार आहे. हे झाले पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. होत नाही आहेत तरी पण तुम्ही बोला. हे ॲफर्म जेव्हा कराल तेव्हा लाईफमध्ये चेंजेस पाहायला तुम्हाला भेटतील नक्कीच. तर ॲफर्मेशन्समध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायचं आहे, तुमच्याबद्दल सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी. जसं तुम्ही निगेटिव्हमध्ये काय काय बोलता, की मी छान नाही दिसत, माझ्यासोबत कधीच छान नाही होत, मी खूप अनलकी आहे, माझ्यासोबत कधीच चांगलं होत नाही, हे सगळे निगेटिव्ह एका साईडने जर लिहिलात, त्याचं पॉझिटिव्ह तुम्हाला करायचं आहे तुमच्या अफर्मेशन वेळेस. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की मी छान नाही दिसत, तर तुम्ही बोलू शकते खूप छान दिसते, मी नेहमी दुःखीच राहते, तर त्याच्यावर लिहू शकता की आय एम ऑलवेज हॅपी, मी खूप खूप हॅपी राहते, मी खूप जॉयफुल आहे, मी खूप ॲक्टिव्ह आहे. इन द प्रेझेंट स्टेट अशा पद्धतीने बोलायचं की मी ऑलरेडी ती लाईफ जगत आहे. दॅट इज द ॲफर्मेशन्स. पॉझिटिव्ह अफर्मेशन जर माहिती नसेल तुम्हाला कसे असतात, कसे करायचे, त्याच्या व्हिडिओज भरपूर साऱ्या भेटतील. पण या व्हिडिओमध्ये तुम्ही आलात हे जर पाहत असताल तर तुम्हाला ॲफर्मेशन गाईडची पण एक लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती तुम्ही ओपन करून फ्रीली, हे सगळं मी फ्रीली देत आहे यूट्यूबवरती, तर तुम्ही ते फ्रीली ॲक्सेस करून जे मी दिलेले ॲफर्मेशन्स आहे ते दररोज बोलू शकता, जेणेकरून तुमची लाईफमध्ये जेही गोंधळ चालू आहे रिलेशनच्या बाबतीत, मनीच्या बाबतीत, तुमच्या ओन थिंकिंगच्या बाबतीत, करिअरच्या बाबतीत, राईट, तर हे सगळं खूप इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल. किंवा स्वतःचीच जर तुम्हाला वाटत असेल की मी नेहमी असं म्हणतो की मी नेहमीच दुःखाते, मी खूप अनलकी आहे, माझं कधीच चांगलं होत नाही, तर याचं अपोज करून की मी नेहमी आनंदात असतो, मला नेहमी चांगलं होतं, मी खूप लकी आहे, मी गॉडची या युनिवर्सची फेवरेट चाइल्ड आहे, हे सगळं असं म्हणून तुम्ही अफर्म करा. 5 मिनिटाचा वेळ लावून 5 मिनिटं सगळं पॉझिटिव्ह बोला, सगळं अफर्म करा, खूप छान वाटेल आणि दिवसही तुमचा त्याच पद्धतीने जाईल. दॅट इज अ सेकंड ॲफर्मेशन्स. थर्ड, सेवर्सचा व्ही येतो. तर व्हीमध्ये तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. तर व्हिज्युअलाइज काय आहे, कशा पद्धतीने करतात, तर माझ्या क्लासेसमध्ये व्हिज्युअलायझेशन्स घेत असते, काही व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत, यूट्यूबवर पण भरपूर सारं भेटेल तुम्हाला. पण याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, ती जाऊन तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. व्हिज्युअलायझेशनमध्ये काही नाही, तुम्हाला शांत बसायचं आहे. स्टेट ऑफ माइंड तुमचं सायलेन्सची प्रॅक्टिस केल्यानंतर थोडंसं रिलीफ होईल, रिलॅक्स होतात, तुम्ही एक पॉझिटिव्ह बोलल्यानंतर पॉझिटिव्ह तुमचं ॲटिट्यूड होईल आणि त्यामध्ये तुम्हाला असं इमॅजिन करायचं की तुमची लाईफ कशी हवी आहे, तुम्हाला काय हवं आहे तुमच्या लाईफमध्ये, तुम्हाला काय सगळ्यात जास्त तुमची गोल काय आहे, डिझायर काय आहे, काय हवं आहे लाईफमध्ये. तर खूप प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम्स कधी येतात, जेव्हा आपल्या म्हणण्यानुसार किंवा आपल्या मतानुसार लाईफ चालत नसेल, त्याच्या विरुद्ध दिशेने जात असेल, तेव्हा आपण डिस्टर्ब होतो. जेव्हा आपल्या मनानुसार, आपल्या इच्छेनुसार जर लाईफ जात असेल तर मग किती छान होईल. तर हेच तुम्हाला दररोज करायचं की मला व्हिज्युअलाइज करायचं की तुमच्या लाईफमध्ये जे जे तुम्हाला हवं आहे ते सगळं भेटलेलं आहे. तुमची जर इच्छा असेल, मला खूप छान घर असावं, छान फॅमिली असावी, मला छान नोकरी असावी किंवा माझा बिझनेस असावा, खूप सारा पैसा हवा आहे, सगळं काही तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. 5 मिनिटाच्या वेळामध्ये शांत बसून तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्हाला जे हवं आहे ते सगळं भेटलेलं आहे. ए टू झेड त्याचे डिटेल्स पहा की घर आहे तर घर किती सुंदर आहे, किती मोठं आहे, किंवा घरामध्ये कोण कोण आहे ते फील करा. असं फील करा की तुम्ही त्या घरामध्ये जाऊन राहत आहेत आणि तुम्हाला ते सगळं भेटलेलं आहे की तुम्ही इच्छित आहात. तर दॅट इज अ व्हिज्युअलायझेशन, नक्कीच करा. नेक्स्ट प्रॅक्टिस इज सेवर्सची ई ही प्रॅक्टिस एक्सरसाइज असते, ती आपण शेवटी बघू, कारण त्याच्या आधी व्हिज्युअलाइज झाल्यानंतर आपण करू शकतो रीडिंग. सेवर्सचा आर हा असतो रीडिंग. 5 मिनिटाचा वेळ लावा, कुठलीही एखादं छानसं पॉझिटिव्ह पुस्तक, मोटिवेशनल बुक,
कोणाची तरी पॉझिटिव्ह असं कॅरेक्टर बायोग्राफी असतात, ते वाचायला घ्या. दररोज 5 मिनिटाचा अलार्म, जेवढे हे 1-2 पेजेस तुमचे वाचणं होतील त्या वेळामध्ये, ते दररोज वाचा. ही 21 दिवसासाठी तुम्हाला सवय करायची आहे. 21 दिवसामध्ये एक बुक नक्कीच कंप्लीट होऊ शकतं आणि त्यामध्ये तुम्हाला खूप पॉझिटिव्ह राहायला मदत भेटते, खूप छान वाटेल. सो इट्स अ रीडिंग. नेक्स्ट प्रॅक्टिस इज स्क्रिबिंग. एस इज फॉर स्क्रिबिंग. स्क्रिबिंग म्हणजे जर्नलिंग. जर्नल करा, लिहा. काय लिहिता, जे तुमच्या माइंडमध्ये सध्या निगेटिव्ह इमोशन्स येत आहेत किंवा निगेटिव्ह काय प्रॉब्लेम्स काय आहेत ते तुम्ही कुणाला सांगू नाही शकत आहात, कुणाशी बोलू नाही शकत आहात, मन मोकळं नाही करू शकत आहात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एका कागदावर लिहायच्या आहेत. काही पण लिहा, त्याच्यामध्ये असं लिहा की तुम्ही बोलताय दुसऱ्याशी, शेअर करताय, मोकळं करताय तुमचं मन. तर हे लिहिल्यानंतर तुम्हाला सोबतच ग्रॅटिट्यूड्स लिहायचे आहेत की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी नाही आहेत त्याच्याकडे फोकस करून दुःखी राहत आहे, पण जे आहेत त्या गोष्टींकडे फोकस नाही करत आहात. त्याच्यामुळे त्या गोष्टींवरती फोकस करायचं असेल तर ग्रॅटिट्यूड जर्नलिंग हा एक खूप छान अभ्यास आहे किंवा एक खूप छान प्रॅक्टिस आहे. तुम्ही दररोज ग्रॅटिट्यूड लिहा त्या व्यक्तीसाठी ज्या तुमच्या लाईफमध्ये आहे, ज्या गोष्टींसाठी ज्या तुमच्या लाईफमध्ये सध्या आहे, तुमची हेल्थ आहे. नेचरने एवढे छान आपल्याला ब्रीदिंग बॉडी दिलेली आहे, आपण चालू फिरू पाहू सगळं शकतो, छान काम करू शकतो, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तर सगळ्या गोष्टींचे नाव घेऊन त्यांच्यासाठी धन्यवाद द्या, ब्लेस्ड फील करा. सो दिस इज अ ग्रॅटिट्यूड जर्नलिंग और स्क्रिबिंग प्रॅक्टिस. हे पण करायचं आहे. आणि लास्टला 5 मिनिटाचं एक एक्सरसाइज काही असेल, फास्ट वॉकिंग असेल, फास्ट जॉगिंग असेल, रनिंग असेल, ट्रेडमिल असेल तर घरीच तुम्ही रन करू शकता किंवा योगासन असेल, योगाचा अभ्यास करू शकता, स्ट्रेचिंग करू शकता. म्हणजे 5 मिनिटाची मुवमेंट खूप छान वाटेल. ह्या सेवर्सच्या 6 प्रॅक्टिसेस तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात ह्याचा उपयोग करून 21 दिवस ही प्रॅक्टिस करा. आणि याच व्हिडिओमध्ये परत तुम्ही मला सांगा की तुमचा स्टेट ऑफ माइंड कसा आहे, तुम्हाला कसं वाटत आहे. प्रत्येकाचा हा रिप्लाय असला पाहिजे की येस, आय एम पॉझिटिव्ह, आय एम ग्रेटफुल, आय एम ब्लेस्ड, फिलिंग सो हॅपी, फिलिंग सो रिलॅक्स्ड. सो ह्या लेवलचा स्टेट ऑफ माइंड तुमचा 21 दिवसामध्ये व्हायला मदत करेल. सो ह्या 21 दिवसासाठी ही सेवर्स प्रॅक्टिस करून तुम्ही स्वतःला सेव्ह करू शकता, स्वतःची लाईफ, स्वतःचं स्टेट ऑफ माइंड सेव्ह करू शकता. नक्कीच कळवा हा व्हिडिओ कसा वाटला, ह्या प्रॅक्टिसेस कशा वाटल्या आणि तुम्ही 21 दिवसानंतर परत व्हिडिओमध्ये येऊन मला तुमचा स्टेट ऑफ माइंड काय आहे ह्याचं उत्तर नक्की द्या. थँक्यू.